विधान परिषदेच्या मतदानाला सुरुवात झाली आहे। शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत। त्यामुळे विधान परिषद निवडणुकीची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे। लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे विधानसभेतील 14 आमदार कमी झाले आहेत। त्यामुळे विधानसभेचं संख्याबळ 274 झालंय। प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी 23 मतं आवश्यक आहेत आणि या निवडणुकीतही धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे। कोणत्या एका उमेदवाराचा पराभव होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। तर गणेश, कशा पद्धतीने मायक्रो प्लॅनिंग करण्यात आलं या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी प्रत्येक पक्षानं काय रणनीती आखली आहे? हे पहा, एकतर जो उमेदवार त्याला सरप्लस पहिल्या पसंतीची मतं देऊन निवडून आणायचं आहे तर ते कोटा ठरला असेल। आता काँग्रेसकडे सरप्लस मतं आहेत, त्यांनी आपला कोटा ठरवला। प्रज्ञा सातव यांना कम्फर्टेबल मार्जिन मिळावी म्हणून त्यांचं स्ट्रॅटेजी त्यांनी बनवली आहे की पहिल्या पसंतीची मतं जास्त असावी आणि दुसऱ्या पसंतीची मतं बहुधा मिलिंद नार्वेकर जे माझ्यासमोर इथं उभे आहेत यांना देण्याचं काँग्रेसकडनं ठरल्याचं बोललं जातं। मात्र हे गणित फक्त चर्चांचा विषय आहे। खरं काय ठरलं आहे, कारण शरद पवारांना देखील जयंत पाटलांना ज्या प्रकारे साथ दिली आहे, उद्धव ठाकरेंची देखील साथ मिळाली, तर सगळे तसंच होणार आहे की प्रज्ञा सातव यांना पहिल्या क्रमांकाची मतं किंवा दुसऱ्या पसंतीची मतं हे नार्वेकरांना का जयंत पाटलांना देखील 1-2 असं स्ट्रॅटेजी ठरवली गेली। म्हणून हा स्ट्रॅटेजीचा भाग आहे। मिलिंद नार्वेकर स्वतः इथं फोनाफोनी करतायत, जे अनेक आमदार इथं आता हजेरी लावली आहे त्यांच्याशी त्यांनी बोलणं सुरू केलेलं आहे। कारण ही चुरस जी वाढली आहे ती मिलिंद नार्वेकरांच्या एंट्री नंतरचीच आहे आणि म्हणून मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील किंवा महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार, महायुतीचे उमेदवार यांचा कोटा ठरवून काल रात्री ज्या बैठका झाल्यात कशा प्रकारचं प्रेफरन्शियल मतदान करायचं आहे हेही देखील ठरवलं आहे। आणि आता आपण पाहतो की मिलिंद नार्वेकर इथून बाहेर जाताना ह्या दृश्यांमध्ये आपण पाहतो, म्हणून आज स्ट्रॅटेजी ठरली आहे। कारण जो गेम चेंजर असेल किंवा जी निवडणूक विजयी होणार आहे त्या निवडणुकीचा सर्व भार दुसऱ्या पसंतीच्या उमेदवाराकडे किंवा दुसऱ्या पसंतीच्या मतदानाकडे असणार आहे आणि म्हणून जो स्ट्रॅटेजी असेल ती कम्फर्टेबल मार्जिन दिल्यानंतर ज्या आपल्या दुसऱ्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे त्याला कसं आपण प्रेफरन्शियल मतदान करायचं ही स्ट्रॅटेजी ठरली आहे। आता जर आपण पाहिलं तर भाजपचे 5 उमेदवार आहेत। भाजपकडे तसं पाहिलं तर अपक्षांना धरून संख्याबळ आहे। अजित पवारांचे 2 आहेत, त्यांच्याकडे 40+2 उमेदवार जे अपक्ष उमेदवार देवेंद्र भोईर आणि बच्चू कडू त्यांच्यासोबत आले, ते अजितदादांसोबत असं ते म्हणाले। त्यासोबतच शिवसेनेची जी मतं आहेत ती त्यांचा कोटा त्याने ठरवून कम्फर्टेबल लीड देण्याचा त्याचा प्रयत्न आहे। महायुतीचा दावा आहे की 23चा जर कोटा पकडला तर 207 मतं लागणार, पण आमच्याकडे 210 मतं आहेत। तर तसं पुढे पाहायला गेलं तर काँग्रेसच्या काल कैलाश गोरंट्याल म्हणाले की काही त्यांचे आमदार हे काँग्रेसमध्ये असूनही विरोधकांसोबत किंवा महायुतीसोबत आहेत। म्हणून चर्चा हीच आहे की काँग्रेसवर सगळं ठरणार आहे। काँग्रेसचं मतदान कसं होतं, काँग्रेसचे आमदार कशा प्रकारे मतदान करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। कारण फोडाफोडीचं राजकारण झालं आहे, घोडेबाजार झाला, अशी चर्चा जोरदार सुरू आहे। सगळं लक्ष काँग्रेसच्या आमदारांकडे आहे की ते कोणासोबत आहेत। म्हणून ज्या प्रकारे काल सर्व पक्षांची महायुती किंवा महाविकास आघाडीची स्ट्रॅटेजी ठरली आहे त्यामध्ये प्रेफरन्शियल वोटिंगला भर असेल। दुसऱ्या पसंतीच्या मतदानाला किंवा दुसऱ्या पसंतीचा उमेदवार आपण कसा निवडून आणायचा आहे, कसं वोट करायचं आहे याचं गणित बसवलं गेलेलं आहे आणि म्हणून 4 नंतर स्पष्ट होईल की कोणाची रणनीती, कोणाची चाणक्य नीती ही। मिलिंद नार्वेकर आणि मिलिंद नार्वेकर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये भेट झाली। आपण पाहतोय की जेव्हापासूनच विधान परिषदेची उमेदवारी जेव्हापासून नार्वेकरांना जाहीर झाली तेव्हापासून ते भाजपच्या वेगवेगळ्या नेत्यांची भेट घेताना दिसतात। आपण याच मुद्द्यावरती गणेश ठाकूर यांच्याकडे जाऊयात की गणेश, मिलिंद नार्वेकरांची स्ट्रॅटेजी काय? कधी राम कदम, कधी विविध भाजपचे नेते आणि आता थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे। तसं पाहायला गेलं प्रज्ञा तर मिलिंद नार्वेकर यांचा अक्रॉस ऑल पार्टी ॲक्सेस आहे। मिलिंद नार्वेकर ज्यावेळेस भाजप आणि शिवसेनेची युती होती
तर एक ब्रिज म्हणून उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांचं ते काम करायचे किंवा भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये ते काम करायचे. त्यांचे एकनाथ शिंदेंसोबतही खूप चांगले संबंध आहेत. आपल्याला आठवत असेल ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी बंड केला आणि ते सुरतला गेले होते, तर मिलिंद नार्वेकर यांनाच पाठवलं गेलं होतं त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी, कारण त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत, चांगले संबंध आहेत. म्हणून नार्वेकर यांना उद्धव ठाकरेंकडनं उमेदवारी जरी असली किंवा ते महाविकास आघाडी त्यांना सपोर्ट करत असली तरी भाजप आणि शिवसेना यांचे आमदार यांचं नेतृत्व हे मिलिंद नार्वेकरांचे अत्यंत चांगले संबंध बाळगून आहे किंवा मिलिंद नार्वेकरांनी ते संबंध टिकून ठेवलेले आहेत. म्हणून त्यांना मतदान होईल अशा प्रकारची चर्चा आहे. मिलिंद नार्वेकर हे निवडून येतीलच अशा प्रकारची चर्चा आहे, कारण अक्रॉस ऑल पार्टी त्यांचं एक कनेक्ट आहे. आताही पाहिलं की बावनकुळेंसोबत ते चर्चा करत होते. त्याचबरोबर इतर नेते किंवा इतर आमदार भाजपचे, शिवसेनेचे यांच्यासोबत ते चर्चा करतायत. शिवसेनेचे 16 आमदार त्यांना मतदान करतील आणि हा स्ट्रॅटेजीचा भाग आहे, कारण अक्रॉस ऑल पार्टी ज्या माणसाला ॲक्सेस आहे तर त्याला मतदान होईल असा विश्वास त्यांना आहे आणि म्हणून ती उमेदवारी दिली गेली. म्हणून मिलिंद नार्वेकर यांचं निवडून येणं हे जवळपास निश्चित अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे. पण खरंच तसं होईल का? तर तसं झालं तर कोण पडेल, महायुतीचा पडतो का महाविकास आघाडीचा पडतो, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्याची उत्सुकता सगळ्यांना आहे. 4 ते 8 पर्यंत हे सगळं गणित स्पष्ट होईल. आपल्याला माहिती असेल 22मध्ये असंच झालं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी जे गणित बसवलं ते योग्य ठरलं. त्यावेळेलाही क्रॉस वोटिंग झालं होतं, काँग्रेसकडनं झालं बरोबर. होतं. क्रॉस त्यावेळेला वोटिंग हा एक महत्त्वाचा मुद्दा या संपूर्ण विधान परिषदेच्या निवडणुकीला सामोरं जाताना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. काँग्रेसचे आमदार फोडल्याचा दावा केला जातोय, पण अर्थात मतदानाची आकडेवारी समोर आल्यानंतर काय ते चित्र स्पष्ट होईल. गणेश, अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. नमस्कार. मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन. होई मन सुद्ध